तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये एक थेंब टाकावा चंदनाचा, 52 चंदन. तेल शांत झालं पाहिजे बर्फासारखं. तो चंदन अंगाला भाजलाय, शांतता नाही झाली. अखेर भगवंताचं नामस्मरण केलं शंकराने महाराज. काय त्या नामाची शक्ती आहे. जो राम आहे तोच कृष्ण आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषाद उद्दंड गाते विठ्ठल. भगवंताच्या नामस्मरणानं ध्यानानं भगवान शंकराचा दाग गेला, संपलाय. आणि म्हणून तर आपण जप करावा राजा. कशा करताय भजन, कशा करताय जप, कशा करताय. आपल्याला संसाराचा ताप आहे. शंकराच्या अंगात हलाहल विष प्याल्याचा ताप होता. त्याही पेक्षा या जगात दुनियेत हे संसारी माणसं आहेत, यांच्या अंगात हा संसाराचा ताप आहे. संसार सोपा आहे का? संसार चांगला आहे काय? संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाने. हो, सोडून देतो विषय. शंकरासारख्याचा दाह शांत झाला तर या माणसाचा दाह नाही काय शांत होणार. ती हलाल विष आणि त्याचा दाह होता. त्यापुढे संसाराचा दाह किती काय, रामनामाच्या शक्ती पुढे किती काय. आपल्याला पुष्कळ आहे तो दाह. संसाराच्या दाह पोटी कित्येक मरतात, असह्य होतो. साधा नाहीये दाह. पण भगवंताच्या नामस्मरणापुढे शंकराचा दाह जिथं गेला तिथं आपल्या संसाराचा दाह म्हणजे काय जाणार नाही का. आणि म्हणून